या पेनला लाईक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. रावण राजा राक्षसांचा भाग 3. आजोबा सुमारी हे असुर राजा आणि आई राजकन्या असल्यानं समजल्यानं मनातून आनंद तर झालाच, पण तितकासा मी अचंबितही झालो. वडिलांची आई आणि मावशांची आजोबा नसताना विवाह कसा झाला असेल? ऋषी आर्य आणि असुर राजकन्या यांदरम्यान विवाह संबंध कसे जुळले असतील? तिन्ही असुर राजकन्या अत्री ऋषीला कशा दिल्या आणि विवाह झाल्यानंतर इतके दिवस आजोबांना मुलींना बघावं का वाटलं नसेल? अशा प्रश्नांवर विचार करत मी कुटीबाहेर आलो. सगळी भावंड चल माझ्या मागं पडवी झाली. बलिष्ठ शरीर एसटीचे सैनिक आश्रमात फिरत होते. प्रस्थानं आमच्याकडे टकलावून बघत विचारलं, नाव काय तुमची? मी स्वतःहीच सर्व भावंडांची ओळख करून दिली. शरीरानं काटक असलेला प्रस्थ त्यांच्या चेहऱ्यावरील व्रणामुळं अधिक भेदक दिसत होता. तो कधी हल्ला करेल सांगता येत नव्हतं. हा आधीच कधीच हसत नसेल. मी कुंभकर्णाला हळूच म्हटलं, माझं बोलणं प्रस्थानं ऐकलं. तुमची भाषा येते छान, पण चेहरेपट्टीवर तर तुम्ही किंचित असुर न वाटता पूर्णपणे आर्य वाटता. होय, आम्ही आर्यच आहोत. माझ्या या उत्तरावर तो कुचितपणे हसला आणि पडवी बाहेर गेला. आजोबा खूप अजूनही आईचं आणि मावशांचं बोलणं ऐकून घेत होते. आजोबा हळू हसता हसता रडत तर कधी रडता हसत. या तिघीही कुबऱ्याला शिव्या देत होत्या. त्यांच्यामुळे आणि वडिलांमुळे आयुष्याचं वाटोळं झालं असं वारंवार सांगत होत्या. बाबा, प्रतिशोध द्या आमच्यावर झालेल्या अत्याचाराचा. आई रागात म्हणाली, मुलींनो प्रतिशोध घेऊ, पण सध्या तुम्ही सापडला त्याचा मला आनंद घेऊ द्या. मन भरून तुम्हाला बघू द्या. तुमच्या आईला सुद्धा तुम्हाला बघून आनंद होईल. आधी पण आपण इथं निघू. समान बांधा. पहाटेपर्यंत निघालंच पाहिजे असं म्हणून आजोबा पडी बाहेर जाऊन उभे राहिले. आजोबांच्या बोलण्यानं मी थोडा विचलित झालो. मी कुठेच जाऊन आईला विचारलं, आई, आपण त्यांच्यासोबत आज जाणार आहोत का आणि कुठे? हो, बाबा नेतील तिकडं, आता इथं नाही राहायचं. आईच्या या उत्तरानं मनावर थोडा ताण आला. म्हणजे आश्रमात आपण परत नाही येणार? नाही, तू आणि कुंभकर्ण दोघं मिळून सगळ्यांना सामान बांधायला मदत करा. लवकर निघायचं आहे. घाईत बोलून आई सामान आवरू लागली. मावशा पटापट त्यांच्या कुटीकडे गेल्या. आजोबांसोबत जाण्याची इच्छा माझी होत नव्हती. मी परत आईला म्हटलं, आई, नको यांच्यासोबत जायला, आपण इथंच राहू. नाही दसगिरीवा, तुझे इतके दिवस तुझे इच्छा नसताना इथं राहिलो. आपण माझे वडील आल्यानं या कुंभनात मुक्तता मिळणार आहे. सुखी जीवन सुरू होत असलेल्या आता त्याला नाट लावू नकोस. आता आवर लवकर. माझ्या वडिलांसोबत जाण्यास तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आईनं चिडून दिलेल्या उत्तरावर काय बोलावं हे मला समजेना. आश्रम सोडणं माझ्या जीवावर आलं होतं. त्यातही या विचित्र लोकांसमोर जाण्याच्या विचारानं मन उदास झालं होतं. यांच्यासमोर जाण्यानं कर्तृत्व घडवण्याची संधी मिळण्याची शक्यताच नाही या विचारानं मी बेचैन झालो. एका जागेवर स्तब्ध उभं राहिलो. कुंभकर्ण आणि विभीषण पटकन सामान उचलून कुटीबाहेर जाऊन उभे राहिले. मला नाही जायचंय आश्रम सोडून यांच्यासोबत. आमचं भविष्य अंधकारात ढकललं जाईल. आई, तुला समजत कसं नाही? आई परत एकदा म्हणालो, पण तिनं दुर्लक्ष केलं. मी तसाच उभा राहिलो. दशग्रीवा, आज तुला तसं वाटत आहे. हे सर्व माझे आप्त आहेत. तुमचं सध्याचंच आयुष्य नरकात आहे. उलट यांच्यासोबत जाण्यानं आयुष्यातील खऱ्या प्रकाशाची जाणीव होईल. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? काही विचार न करता मी सांगते म्हणून निघायची तयारी कर, आई मला समजावत म्हणाली आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून मला सामान बांधू लागली. मी उदास होऊन कुटीबाहेर आलो. कुंभकर्ण, विभीषण, महोदर महापार्श्व पडवीत जमा झाले होते. शूर्पा, कुंभशिनी, खर आणि दूषण लाकडाची आणि मातीची खेळणी हातात घेऊन मावशांसोबत उभे होते. माझी नजर प्रस्थाकडे गेली. तो आमच्या जवळ पडवीत आला. माझ्याकडं रागानं बघत म्हणाला, तुम्ही आर्य आहात ना? मग आमच्यासोबत नका येऊ. आर्य हा शब्द इतक्या तुच्छतेने उच्चारला की आर्याविषयी त्याचा राग त्यातून स्पष्ट दिसून आला. प्रस्ता, मी नाही येणार मुलांशिवाय. मुलांना सोबत न्यायचं असेल तर तुम्हाला आम्ही कशाला पाहिजे? आई कुटीबाहेर येऊन रागानं ओरडत म्हणाली. आजोबा गाईत पडवीत आले. आमच्याकडं कटाक्ष टाकत ते म्हणाले, कैकसी हे आर्य कुळातले आहेत. आपले कधीच होणार नाही. आमच्याविषयी प्रेम आणि जिव्हाळा यांना कधीच वाटणार नाही.
यांच्या तमण्यांमध्ये आईपेक्षा वडिलांचा सन्मानाचा विचार करणाऱ्या आर्य जमातीचं रक्त वाहत आहे. आता हे लहान राहिले नाहीत, स्वतःचं संरक्षण करण्यास समर्थ आहेत. याचा मोह सोड. तुम्ही जन्म देऊन दूध पाजून मोठं करेपर्यंत जबाबदारी पार पाडली. त्या नीच ऋषीचे पुत्र त्यालाच लकलाप. तुम्ही यांना सोबत घेण्याचा आग्रह धरू नका. कितीही जीव लावला तरी विषारी सापाची पिलू मोठं होऊन असणारच. आजोबांच्या या बोचऱ्या बोलण्यानं माझा स्वतःवरचा संयम तुटला. तुम्ही काय नेणार नाहीत, आम्हालाच नाही यायचं आहे तुमच्यासोबत. हा आश्रम आमचा आहे. आम्ही विश्रवा ऋषीचे पुत्र असल्याने आर्य आहोत. आम्हाला स्वतःसारखं रानटी जीवन जगण्यासाठी सोबत घेऊन चला. आतापर्यंत कधी भेटायला नाही आलात आणि आता अचानक येऊन गेलात. आई आणि मावशांना घेऊन जाण्याची तयारी केलीत आणि आई आणि मावशा कुठे जाणार नाहीत. तुम्ही भेटलात. माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच आईने मला जोराची झापड मारली. दुसरी झापड मारण्या अगोदर आजोबांनी तिला आवडलं. मी रागानं आजोबांना आणि प्रहस्ताकडे बघितलं. नालायका, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांना उलट बोलण्याची? आई रागानं फणकारत म्हणाली. आईला शांत करत आजोबा म्हणाले, दशग्रीवा, तुम्ही नका येऊ आमच्यासोबत. पण तुम्ही ऋषीपुत्र आहात हे का आधी तुमच्या बापाला विचारा. तो स्वतःचाच पुत्र समजतो का बघा. मग आवेशात बोला. आईलाही कठोर आवाजात म्हणाले, कैकसी, तुझ्या इच्छेखातर सर्वांना सोबत घेऊ, पण ज्याला सोबत यायची इच्छा नाही त्यावर मी बळजबरी करणार नाही. आजोबांच्या शब्दांनी मी गोंधळून गेलो. मला समजे ना काय करावं. कुणाकडेही न जाता मी वडिलांच्या कुटीकडे धावत निघालो. मला आजोबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. एवढा आरडाओरडा झाला तरी वडील बाहेर आले नव्हते. त्यांच्या कुटीत आम्हाला प्रवेश नसला तरी आज हिंमत करून मी जोरात त्यांच्या कुटीत दरवाजा वाजवला. कोण आहे? वडिलांनी विचारलं. दशग्रीव का श्वासावर नियंत्रण ठेवत मी प्रत्युत्तर दिलं. काय काम आहे? थांब, मी येतो बाहेर. वडील कुटीतून बोलले आणि पटीतून बाहेर बघू लागले. कायम रागट असलेला त्यांचा चेहरा बेदरल्यासारखा झालेला बघून मी थोडा शांत झालो. प्रत्येक वेळी रागात बोलणारे वडील आज मृदू झाले होते. कोण आहे? हल्लेखोर? कोणाच्या जीवाचं बरं वाईट तर झालं नाही ना? कुठे आहेत सगळे? कुटीचा दरवाजा उघडता त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आईचे वडील आले आहेत हे समजतात त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाल्यासारखा दिसला. ते बाहेर येऊन पडवीत ओट्यावर बसले. जा, कशाला थांबलास मग? आमच्या कुटीकडं बघत ते म्हणाले. मला नाही जायचं कुठं आपला आश्रम सोडून. मला इथंच राहायचं आहे. मी ठामपणे म्हटलं. आपला नाही तर हा माझा आश्रम आहे. त्यांच्या अहंकारी उत्तरानं मी नाराज झालो. कायम आमचा तिरस्कार करणारी, कधी झुंकून न बघणारी त्यांची पत्नी थरथर कापत कुटीच्या बाहेर आणि कुठे आहेत सगळे हल्लेखोर? निघून गेले सगळे असं मला विचारू लागली. पण तिला प्रत्युत्तर न देता मी वडिलांना विचारलं, मी आर्य आहे का? त्यांनी जराही न विचार करता तुत्तेने उत्तर दिलं, नाही, तू आर्य नाहीत. तुझी आई आश्रमातील दासी असताना तर तू दासीपुत्र आहेस. धर्मानुसार अनार्य दासींची विवाह नसतो करायचा. माझी एक पत्नी देववर्णी आणि तिचा एकच पुत्र कुबेर, ज्यानं या पितृप्रेमापोटी तुझ्या आईसारख्या अनेक दासी सेवेसाठी पाठवल्या. दासींची विवाह करून मी भ्रष्ट करू का? तुझ्या आईचा कुळ खालच्या दर्जाचा असल्यानं माझं कुळ गोत्र तुला तुझ्या भावंडांना मिळणार नाही. कावड्यांना राजहंस होण्याचा विचार सुद्धा करायचा नसतो असं बोलून ते चदमी असले. त्याच्या तीक्ष्ण आणि कठोर शब्दांनी माझा पूर्ण अवसान घडलं. ते म्हणाले, दासी जोपर्यंत सेवेत असतात तोपर्यंत त्यांच्यापासून पुत्राचं पालन पोषण करावं असं धर्मस्मृती सांगते. तुझ्या मातेला व तिच्या बहिणींना मी आज मोठ्या मनानं सेवामुक्त करतो. तुझ्या मातेचा आप्त आलिंग असलेले, त्यामुळे दया करून कोणतीही किंमत न घेता तुम्हाला सर्वांना बंधमुक्त करून एक प्रकारे मी तुमच्यावर उपकार करत आहे. आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि त्या असुरांना सांग, मुकाट्यानं लवकर निघून जाईल, नाहीतर परिणाम वाईट होतील. तू आता जाऊ शकतोस. त्या अनपेक्षित उत्तरानं शब्दप्रहारानं माझं अंग थरथरू लागलं. मी जागेवरून हललो नाही. आम्ही आर्य नाही तर मग आम्ही वेडपठण यज्ञविधी का शिकवलं? मी चिडून विचारलं. त्यावर तो क्रोधानं मोठ्या आवाजात म्हणाले, तीच माझी सर्वात मोठी चूक झाली. माझ्या पिताश्रींची आज्ञा होती की धर्मसंहितेचा नियम
मी मोडला आणि त्याचा परिणिती म्हणून स्वतःला आर्य समजू लागलात. आश्रमातील फुकटचं खाल्ल्यानं मा झालाय तुम्हाला म्हणून असे प्रश्न सुचत आहेत. वैदिक आर्य होणं इतकं सोपं आहे असं वाटतं का तुला? तुझ्यानंतर तिसऱ्या पिढीपर्यंत जर आर्य श्रीशी संकर झाला तर त्या पुढील पिढीला कदाचित आर्य म्हणून मान्यता मिळू शकेल. चढ पड इथून. वडिलांच्या उत्तरानं मी पूर्ण हताश झालो. जन्म दिलास तेव्हाच का नाही मारून टाकलं? मी रडवल्या चेहरा होऊन त्यावर माझ्याकडं तुच्छ कटाक्ष टाकत रागात ते म्हणाले, जन्म खरा आहे तेव्हाच तुझ्या गुलाम म्हणून विकून टाकायचं किंवा आश्रमात हाकलून द्यायचं होतं. त्यांची बेरकी उत्तरानं मी चवटाळलो आणि मोठ्या आवाजात विचारलं, फक्त वासनापूर्तीसाठी दासी ठेवायच्या आणि त्यांच्यापासून पुत्र झाले की हाकलून द्यायचं असं धर्मश्रुती सांगते का? माझ्या धर्मश्रुतीवरून बोलण्याचा त्यांना राग आला. त्यांनी जवळ असलेला लाकडाचा ओंडका मला जोरात फेकून मारला. ओंडका पायाला जोरात लागल्यानं मी बिघडलो. निघ इथून. परत तुझं तोंड दाखवू नको. लायकी आहे का तुझ्या धर्मस्मृतीविषयी बोलायची? रागानं फणकारात उभं राहून माझ्यावर ते केकसले. आता सर्व माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं. मोठ्यानं शिव्या देत मी त्यांच्यावर ओरडलो, किंचाळलो. माझा आवाज ऐकून आई, आजोबा आणि इतर सगळे परत आले. काय झालं दसरीबा? आजोबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. सर्वजण आपल्या आल्यानं वडील आणि त्यांची पत्नी सावध झाली होती. मगरूर होत रागानं वडील माझ्याकडे बघू लागले. मीही त्यांच्यावर नजर हटवली नाही. पण मला सांग, सरकवून आजोबाला वडिलांकडे बघत घोगऱ्या आवाजात म्हणाले, विसरवा, मी राजा सुमाली, या माझ्या मुली आहेत. तुझ्या नीच कुऱ्यानं कैद करून तुझ्याकडे पाठवल्या. त्या परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. जास्त आक्रमकता दाखवलीस तर जीव गमावशील. सुमावली, माझे तुझ्यावर उपकार आहेत. तुझ्या मुली मी सांभाळल्या, जिवंत ठेवल्या. इतके दिवस त्यांच्या मुलांना खाऊ घातलं, तेव्हा स्वतःच्या मुलींचं रक्षण न करता जीव मुठीत धरून पळालास आणि मुलाला दोष देतोस. स्वतःच्या मृत्यूच्या भयानं अंधरासारखा पडून गेलास आणि आता माझी मृत्यूची भीती दाखवतोस. मुकाट्यानं इथून निघ. मी कोण आहे याची तुला पूर्ण कल्पना असेल. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.